तोपर्यंत देवस्थानच्या जागेमध्ये काय हालचाल करू नका. ते लोक सगळे अस्वस्थ आहेत. तिथं ते जागेचा विषय संपू द्या, मग करा तिथं काय करायचं. हो करायचं झाली. त्यांचं म्हणणे त्यातलं काही आउटपुट निघालं नाही. 8 दिवसामध्ये उपवन संरक्षक अमोल संपत यांची जर बदली झाली नाही, तुमच्या बंगल्यासमोर ते शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहे. हे बघा, मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकाला माझ्याकडं जुन्नर तालुक्याच्या हितासाठी कुठल्याही गोष्टीची मागणी करण्याचा हा निश्चित प्रकारे अधिकार आहेच. बिबट्याचा प्रश्न हा गंभीर मुळातच आहेतच आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न राज्यकर्ते म्हणून, फॉरेस्ट विभाग म्हणून एक ठोस पावलं उचललेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय लवलेश आला नाही पाहिजे या मताचा मी आहे. जेव्हा शरददादा सोनवणे ते उपोषणाला बसले, त्याच्या 1 दिवस आधी ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले होते, त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात पोलीस विभाग, फॉरेस्ट विभाग आणि कलेक्टर विभागाशी चर्चा होऊन आपण एक 8 दिवसामध्ये समन्वयाचा मार्ग काढायचा आणि त्यानंतर कलेक्टरकडं बसून त्याच्यातून आपल्याला कसं मार्ग काढतील ठरलं होतं. त्या दरम्यान मी जरा बाहेरगावी गेलो होतो माझ्या कुटुंबासमेत, पण त्याचा ते काहीतरी धागा पकडून ते उपोषणाला बसले. वास्तविक पाहता महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारचा एक घटक पक्ष या नात्याने शरददादांनी आपल्या नेत्यांकडं मागणी करायला पाहिजे होती. आपले पालकमंत्री अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्यावर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत, किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, लोकांच्या हितासाठी आंदोलन केलं. त्यामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण सहभागी झालो. त्यांच्या तब्येतीची मला अधिकची काळजी असल्यामुळं मी अजितदादांकडे वेळ मागितली. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी पण आम्ही दादांकडे वेळ मागितली आणि त्या मीटिंगला 5वा दिवस उपोषणाचा असतानासुद्धा ते अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये मीटिंगला उपस्थित राहिले. त्या मीटिंगमध्ये जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जी काय आता पुणे जिल्ह्याची DPCची मीटिंग होईल, त्या DPCच्या मीटिंगमध्ये असे बऱ्याचशा सामुग्री बिबट निवारणासाठी देण्यासाठी त्यांनी वेगळं बजेटिंग करणार आहे. त्याचबरोबर जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जे जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड येतं आहे, त्याला बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र असं कलेक्टर आता यंदाच्या DPCमध्ये ते जाहीरसुद्धा करणार आहे. त्याची मागणी आम्ही केली आणि दादांनी त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बिबट्याची वाढती संख्या पाहता वन विभागाचे सचिव आणि अजितदादांबरोबर आमची चर्चा झाल्यानंतर बिबट हा वन्य प्राणी आहे, तो जंगलातच त्याचं वास्तव्य राहायला पाहिजे, पण तो मानवी वस्तीमध्ये आलेला आहे. त्याची नवीन जी प्रजनन झालेली आहे ती मानवी वस्तीत आपल्या शेतामध्ये झालेली असल्यामुळं त्याच्या आता ड्यू टू शॉर्ट ऑफ प्रे म्हणजे भक्षक कमी आहे, त्याच्या अभावी तो आता माणसांवर हल्ले करू लागलेला आहे आणि हे निश्चितच मनुष्याला अत्यंत धोक्याची लक्षण आहे. म्हणून मानवी वस्तीमध्ये जिथं जिथं आता बिबट्या आढळून येतील ते सर्व सरसकट पकडणे आणि ते पकडून शेजारच्या जंगलात न सोडता इतर ठिकाणी जिथं नॅशनल फॉरेस्ट्स असतील, जिथं मोठी झू असतील, देशामध्ये ॲनिमल एक्सचेंजच्या प्रोग्रॅममधून ते तिथं पाठवायचे असं त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. आणि म्हणून हे जर बिबटे सरसकट पकडायचे असतील तर SLPF म्हणजे स्पेशल लेपर्ड प्रोटेक्ट फोर्स, असं जसं HTPF जसं टायगरचं आहे चंद्रपूरच्या साईडला, तसं अधिकचा फोर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून PCCFच्या माध्यमातून 30 जणांची तुकडी आपले हे जुन्नर वन विभागासाठी देण्याचं ठरलेलं आहे. कारण फॉरेस्टचे जे आत्ता RFOs असतील, वनरक्षक असतील, वनपाल असतील, त्यांना बिबट्याच्या व्यतिरिक्त पण इतर खूप कामं असतात आणि म्हणून स्पेशली बिबट्याच्या नियंत्रणासाठी डिप्लॉय करण्यासाठी त्याची स्पेशल फोर्स असली पाहिजे.
याच्याकरता तो निर्णय झाला. त्याची स्पेशल फोर्सची टीम पण आता PCCFच्या मान्यतेने यंदा हे अधिवेशनामध्ये किंवा अजितदादांच्या किंवा मंत्र्यांच्या स्तरावर त्याची पदनिर्मिती मान्यता करून तोपर्यंत इथं देण्याचं काम होणार आहे. तोपर्यंत जुन्नर वन विभागामध्ये तब्बल फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून 300 व्हॉलेंटियर्स निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी सुमोटू आवाहन केलं की ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा जे मदत करू इच्छितात अशा तरुणाला इन्व्हॉल्व करून त्यांना ट्रेनिंग देऊन आपण कसं करू शकतो त्याच्याकरता ते 300 व्हॉलेंटियर्सची टीम काही प्रमाणामध्ये तयार झालेली आहे. त्यांना पण काहीतरी नॉमिनल मानधन मिळण्यात यावं असं फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण प्रस्ताव केलेला आहे. त्याचबरोबर जे हॉटस्पॉट्स आहेत, विशेषतः आत्ताचा हॉटस्पॉट्स हा येडगाव धरण आणि येडगाव धरणाची कुकडी नदी ह्या परिसरामध्ये दिसून आलं आहे की जिथं जास्त प्रमाणाचे अटॅक झालेले आहेत. आणि शिरूर तालुक्यामधले काही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी खूप अटॅक झाले होते. तर त्यांनी पिंपरखेड आणि नगदवाडी इथं बेस कॅम्प्स करण्याचं ठरवले. काही प्रमाणामध्ये त्यांनी तयारीसुद्धा चालू केलेली आहे. त्या बेस कॅम्प्समुळं त्या हॉटस्पॉटच्या जवळील लोकांना लगेच क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजे जलद गतीने जर एखादी घटना घडली तर तिथले फॉरेस्टचे अधिकारी पोचले पाहिजे आणि तिथं आपल्याला बिबट्या पकडण्यासाठी लोकांना ट्रेनिंग देऊन बंदोबस्त केलं पाहिजे. त्याचबरोबर जिथं जिथं बिबट्याची सायटिंग होईल तिथं अधिक गतीने फॉरेस्ट डिपार्टमेंट आता काम करते. 150 पिंजरे जुन्नर वन विभागाकडे आहे. आता काल परवा 30 पिंजऱ्यांचा लॉट आला आहे. 150 अधिकच्या पिंजऱ्यांचं पैसे देऊन त्याचे ऑर्डरसुद्धा दिलेत. येत्या 1-1.5 महिन्यामध्ये 300 पिंजऱ्यांचे आपला जो टार्गेट होता तो निश्चित प्रकारे पूर्ण केला जाईल. येत्या 1-2 महिन्यामध्ये संपणार आहेच आहे. त्यांची बदली ही 100% होणार आहेच आहे. त्यांची बदली करण्याचा अधिकार हे वनमंत्र्यांकडे आहे. अजितदादांनी स्पष्ट शरददादा सोनवणेंना आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वनमंत्र्यांना जाऊन भेटा. त्यांची बदली करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. आणि एखाद्या IFS ऑफिसरची बदली करत असताना जर त्यांनी कर्तव्यास कसूर केले, ह्या सगळ्या गोष्टी केले, त्याच्या डिपार्टमेंटल चौकशीमध्ये जर आढळलं तर आपल्याला बदली करता येते. पण अशीच जर केली आणि ते जर परत मॅटमध्ये गेले किंवा त्याच्यातून काही वेगळं घडलं, जर त्यांची बदलीमध्ये अशी जर काही गडबडी घडल्या आणि त्याच्यानंतर आपल्या जे शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घ्यायचे त्याच्यावर जर परिणाम झाला तर हे होता कामा नये. मला जुन्नर तालुक्याच्या लोकांची काळजी आहे आणि पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे की जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून, आता हे जाहीर बोलण्यासारखं नाही पण आता काढलायचं त्यांनी विषय तर मला ते बोलायला लागलं. त्यांना मोर्चा घेऊन यायचा आहे तर निश्चित प्रकारे घेऊन येऊ शकता. आजपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांपासून इथं जो व्यक्ती आला आहे त्याचा आदररीत्या पाहुणचार आम्ही केलेलाच आहे. ते आले का आम्ही योग्यरीत्या पाहुणचार करू, त्यांना चहा देऊ, सरबत देऊ. आधी जर मला त्यांनी लोकांची संख्या सांगितलं ते जे येतील त्यांना सगळ्यांना जेवायला घालू. त्याच्याबद्दल काय माझं काय दुमत नाही आहे. पण आपण ह्या गोष्टीतून पुढं जात असताना आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य ठेवून हे केलं पाहिजे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, फॉरेस्टच्या कायद्यामध्ये बिबट्या पकडण्यासाठी परवानगी तशी डायरेक्ट नाही. तरीसुद्धा वाढती संख्या पाहता त्यांना सरसकट पकडण्याचे आदेश अजितदादा पवार साहेबांनी रिस्क घेऊन ते दिलेले आहेत. त्याप्रमाणे सगळीकडं ते कारवाई करण्याचं काम चालू आहे. ज्या दिवशी हे सगळे पिंपरी पेंढरचा अटॅक घडला, नंतर काळवडीचा घडला, तेव्हा नाही आधी काळवडीचा घडला आणि पिंपरी पेंढर झाला. काळवडीच्या वेळेसच जेव्हा अजितदादा इथं आले होते तेव्हा आमची क्लोज मीटिंग झाली. आचारसंहितामुळे आम्ही ते ओपन करू शकलो नाही. आता सांगायला काय हरकत नाही. पण तेव्हाच सगळे काय करायचं हे ठरलं होतं. याच्यातून फक्त काही जण राजकीय पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या पलीकडं दुसरं काही नाही. 2 महिन्याने निवडणुका आल्यात म्हणून मीच ते हातपाय मारतोय असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. हातपाय सगळेच मारतात, त्यांनी मारावा, निवडणुकीला उभं राहावं, निवडून यावं. पण याच्यातून आपण जुन्नर तालुक्याच्या जनतेचे हानी तर करत नाही ना, याचा विचार त्यांनी सगळ्यांनी केला पाहिजे. तो मी करतो. नाही तर मला तेव्हा सांगता आलं असं केलं तसं केलं, हे सगळ्या गोष्टी केलं. म्हणून हा जो प्रसंग आहे या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपल्याला अजून खूप पावलं उचलायची आहेत. आपल्या एखाद्या कृतीने
आपला जो मेन हेतू आहे तो विचलित न होता असं वेगळ्या पद्धतीने पुढं जाईल असं कृपया करून कुणी करू नये अशी मला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. आज पण आमच्या भोरवाडीमध्ये एका तरुणाला एक झालं. मला काल रात्रीच ती बातमी समजली, उशिरा, लेट. नंतर त्याला दवाखान्यात पण आणलं. तुम्ही पण बातम्या केल्या, त्या बातम्या सगळ्यांच्याच पाहिल्या आहेत की आमदारांच्या गावात असं सगळ्या गोष्टी झाल्यात. ठीक आहे, माझं गाव फक्त हिवरे आणि भोरवाडी नाही आहे, माझा तालुका आहे आणि तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा माझा भावंड आहे. जिथं जिथं घटना घडेल ती माझ्या घरातली घडली असं मला वाटतं ते. आणि म्हणून आम्ही आता ॲक्शन मोडवर आहे. सगळ्यांनी सतर्क राहावं. जिथं जिथं तुम्हाला ज्या गोष्टी वाटलं थेट माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा. मला पत्रकारांनी पण सांगावं, जेव्हा या 4-5 घटना घडल्यानंतर आपण आजची मीटिंग झाली त्यानंतर जिथं जिथं काही गोष्टी समजा आढळल्या तर लगेचच फॉरेस्ट विभागाचे अधिकारी त्यांना फक्त ह्या बिबट्यांवरला जेरबंद करण्यासाठी आपण केली. जिथं जिथं समजा असेल हे आपण केले. जुन्नर वन विभागामध्ये तब्बल 21 बिबट्या एवढ्या जलद गतीमध्ये आपण ते पकडले आणि अजूनही पकडणार. आणि अजूनही ते बिबट्या इतर ठिकाणी हलवण्यासाठी आपल्या परिसरात नाही, भीमाशंकर माळशेच्या जंगलात नाही, पण इतर ज्या काय आम्ही PCCFच्या परवानगी घेतो आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला निश्चित प्रकारे खात्री आहे ते परमिशन मिळतील. शेवटी सेंट्रल झू अथॉरिटीचे पण मिळायला लागतात. जामनेरला जे अंबानींचं मोठं फॉरेस्टचं त्यांनी ते केलेलं आहे एन्क्लोजर, तिथं पण अधिक प्रयत्न आमचा चालू आहे, पण 10ला परवानगी मिळाली. ते काय अंबानी साहेबांच्या हातात आहे असंही नाही. ते सेंट्रल झू अथॉरिटी म्हणून ऑल इंडियाचे रेग्युलेशन करणारी टीम आहे. त्याला किती प्राणी किती ट्रान्सफर करायचे त्यांच्या नॉर्मनुसार ठरतं. पण तिथंसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, सेंट्रलचे अधिकारी असतील, तिथं आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पण ती मागणी तिथं करावी. नसबंदीचं प्रपोजल अद्यापही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं आलेलं नाही. मी अनेक ठिकाणी बघितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं आलं मग त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट पाठवत नाही, असं अजिबात नाही. नसबंदीचं प्रपोजल PCCFपर्यंत गेलं. त्याच्या काही क्वेरीज आल्या होत्या, त्या परत DFOD क्वेरीज करून ते आता PCCFकडे आले. पुढचे 10-15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्याची ती मान्यता घेणार आहेत. त्याचं परत चेकिंग चालू आहे ते प्रपोजलचं. ते करून सेंट्रल झू अथॉरिटीकडे पाठवणार आहे. शेवटी सेंट्रलकडे पाठवल्यानंतर तो रिजेक्शन नाही झाला पाहिजे. आणि म्हणून तो एकदा आला तर हॉटस्पॉट जे आता आयडेंटिफाय केलेत त्या हॉटस्पॉट्समध्ये काही हॉटस्पॉट्समध्ये मेल, काही हॉटस्पॉट्समध्ये फिमेल, काही ठिकाणी 50% मेल फिमेल असं त्यांचं काहीतरी प्रोबॅबिलिटीचे त्यांनी काढले तसे, त्याच्यानुसार ते काम करता येते. म्हणून बिबट्याच्या निवारणासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया, चांगल्या पद्धतीने पुढं जाऊया. मला याची कल्पना आहे की बिबट्याची समस्या गंभीर आहे. आजही मी जरी तुम्हाला नाराजी व्यक्त करतात, तुम्ही आळशी आहात असं ते म्हणतात, हे किती पद्धत? कसं आहे, कोण किती आळशी आणि कोण किती सतर्क आहे हे जुन्नर तालुक्याची जनता निवडणुकीमध्ये दाखवून दे. आम्ही एखादी भूमिका जरी घेतली तर लोकसभेला काय निकाल लागला ही लोकांची भावना त्यातून आम्हाला निश्चित प्रकारे दिसून आलेली आहे. मला एक गोष्ट महत्त्वाची आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास करून द्यायची. माझ्याकडे आता कागद नाही, मी मागे रवींद्र पाटील सरांकडे दिला होता, मी परत तुम्हाला संध्याकाळपर्यंत देईल. 2018ला कुकडीची 3री सुप्रमा झाली. त्या 3ऱ्या सुप्रमामध्ये कर्जत जामखेडचे 3 प्रकल्प ॲड झाले. मग तेव्हा आनेपाटरचा प्रकल्प तेव्हाच्या आमदाराला करता आला नाही. त्या 3ऱ्या सुप्रमामध्ये मारिगडो धरणाच्या बुडीत बंधारे करण्यात येऊ नये असं त्याच्यामध्ये वाक्य टाकलेलं आहे. मग ते वाक्य टाकूपर्यंत ते झोपले होते. मग कोण आळशी आहे हे लोकांना माहीत आहे. मला एक सांगा, माझ्या 5 वर्षाची टर्म आता संपत आली, आता पावसाळा चालू होते. जिथं मला पाणी व्यवस्थितरित्या पोचवता येईल मी 5 वर्षामध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, 1-2 वर्षी पाण्याच्या कमी अभावी आम्हाला काही ठिकाणी निर्णय थोडासा कटू घेता लागला असेल, पण ओव्हरऑल लोकांना जे हिताचं असेल ते केलं. अजूनही बघा कुकडी नदी भरलेली, येडगाव धरणात पाणी आहे. मानिटोकची लेवल जरी डिप्लिटिंग असली तरी त्याच्या पुढच्या गावाला मी पाणी पोचवले. उन्हाळ्यात मी 2दा मीना नदी भरून दिलेली आहे. वडद धरणात अजून पाणी आहे. पिंपळगाव जोग्याच्या कालव्याला जिथं जिथं ते असेल त्यांना 2दा शेवटच्या रोटेशनला बंधारे भरून दिले. मीना शाखेला पाणी. सतर्क कोण आहे आणि आळशी कोण आहे हे लोकांना माहीत आहे.
आणि त्याची चुणक तुम्हाला येताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित प्रकारे ती दिसेल. आमदार साहेब, मंत्रालयात मिटिंग झाली, त्यानंतर 2 दिवसापूर्वी पुण्यात वनरक्षकांची इथेही आपण मिटिंग घेतली. अनेक विषयांवर चर्चा झालेल्या आहे. त्यात आपल्या पायडोचं निवारण केंद्र ते क्षमता वाढवण्याचं नियोजन झालं. त्यात